श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी वर्षा राणी. आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण कधी करायचे, केव्हा करायचे, त्याची तिथी पाहावी लागते का आणि कोणत्या वेळेला केलेले त्याचे फळ आपल्याला मिळेल याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. ज्ञान, व्यवहार, संयम, सद्बुद्धी आणि आत्मविश्वास देणाऱ्या गुरुचे गुरुचरित्र पारायण का करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मनुष्याच्या अंतःकरणात जर प्रयत्नाचा नंदादीप सतत तेवत असेल तर वाटेल त्या बिकट परिस्थितीतून माणूस आपला मार्ग काढीत असतो. विटा आणि चुना हे केव्हाही विटा आणि चुनाच राहणार, पण एक माणूस या सामग्रीपासून आपल्या कल्पनेप्रमाणे भव्य असा राजवाडा उभारतो, तर दुसऱ्या माणसाची कल्पना याच सामग्रीपासून झोपडी बांधण्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. एकाच कुटुंबातील एक भाऊ ज्या परिस्थितीत धीमेपणाने आपले चारित्र्य घडवीत असतो, त्याच परिस्थितीत दुसरा भाऊ स्वतःच्या दुर्गुणामुळे आपत्तीत दिवस काढत असतो. तो दगड अशक्त माणसाच्या मार्गात अडथळा बनतो. त्याचा उपयोग सशक्त माणूस आपल्या मार्गात पायरीसारखा करत असतो. प्रबल इच्छाशक्तीचा मनुष्य व पाण्याचा धबधबा हे आपापला मार्ग शोधून काढीत असतात. चला तर आपण अशीच चांगला मार्ग शोधूया आणि गुरुचरित्राचे फायदे तेही आपण पाहूया आणि गुरुचरित्र आपण कोणत्या वेळेला करणे गरजेचे आहे आणि कोणत्या वेळी केलं तर आपल्याला त्याचे फळ मिळेल हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलवरती मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते. जर तुम्ही आवडत असतील तर तुम्ही शेअर करत चला. कोणतीही सेवा करताना निराश कधीही होऊ नका. चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा होऊ शकतो, कारण ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासाठी अशक्य असे काहीही नाही. फक्त आपली श्रद्धा आणि आपली मनापासून तळमळ हवी असते. श्री स्वामी समर्थ महाराज तेच तर पाहत असतात की तुम्ही किती तळमळीने, किती श्रद्धेने तुम्ही उपासना करत आहात, तेच तर ते पाहत असतात. आता गुरुचरित्र पारायण कधी करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. गुरुपौर्णिमा 21/7/2024 या दिवशी आहे. त्या अगोदर म्हणजे उद्याच्या रविवारपासून, रविवारी आहे 14/7/2024 म्हणजे 8 दिवस अगोदर आपल्याला गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करायची आहे. कारण गुरुचरित्राचा म्हणजे गुरुचरित्र हा वेद 5वा वेद आहे. त्याचे नियम खूप कडक असतात आणि ते सुरू करण्यापूर्वी पण आपल्याला दिवस चांगला आहे की नाही हे पाहावं लागतं. या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रविवारपासून आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे. गुरुचरित्र वाचनाला सुरुवात आपल्याला 14/7/2024 पासून करायचं आहे. त्या अगोदर म्हणजे शनिवारी 13/7/2024 या दिवशी सकाळी आपल्याला 4 कुत्र्यांना आणि एका गाईला नैवेद्य द्यायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही काय देणार, 4 कुत्र्यांना एक एक छोटीशी पोळी खाऊ घालायची आहे. पोळी म्हणजे चपाती खाऊ घालायची आहे आणि गाईला पण एक चपाती खाऊ घालायची आहे. यामुळं काय होईल, गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला परवानगी मिळाल्यासारखे होईल. गुरुचरित्र हा वेद 5वा वेद आहे. याचे नियम खूप असतात, म्हणून आदल्या दिवशी तुम्ही हे करायचं आहे आणि रविवारपासून गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करायची आहे. बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या धक्काधक्कीच्या जीवनातून वेळ काढणं शक्य नसतं, म्हणून येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण ही छोटीशी 7 दिवसाची सेवा नक्की करायची आहे. कारण गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही खूप भाग्यवान असते आणि ती व्यक्ती मुळातच खूप भाग्यवान असते. आणि तुम्ही काहीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरी असा, पण पूर्व पुण्याईशिवाय तुम्हाला गुरुचे आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा तुमचा निश्चय होत नाही. कारण गुरुचरित्र वाचणं हे काही सोपी गोष्ट नाही. गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच खूप भाग्यवान असते. त्याच्या हातून गुरुचे पारायण होणे, गुरुचरित्र वाचनाला सुरुवात बसणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. घरी आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला त्याचंही फळ भेटत असतं. केंद्रामध्ये जरी पारायण आपण केलं तरी त्याचं फळ आपल्याला 100 पटीने
पटीनं भेटत असतं. म्हणून तुम्ही केंद्रामध्येही जेव्हा जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा सप्ताह असतो तेव्हा पण तुम्ही केंद्रामध्ये पारायण करत चला. आणि तुम्ही दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांची पोथी घ्यायची आहे गुरुचरित्राची, आणि त्या पोथीचंच तुम्ही पारायण करायचं आहे. शनिवारी तुम्ही 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला नैवेद्य दिल्यानंतर रविवारपासून तुम्हाला गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करायची आहे. या रविवारपासून शनिवारपर्यंत 7 दिवस होतील. त्या 7 दिवसापर्यंत तुम्हाला गुरुचरित्र वाचनाचं संपूर्ण पारायण पूर्ण करायचं आहे. आणि रविवारी असेल गुरुपौर्णिमा, त्या दिवशी तुम्हाला स्वामीचरित्र वाचायचं आहे आणि तुमच्या पूजेची सांगता पण करायची आहे. त्या दिवशी तुम्हाला ग्रंथाला श्री स्वामी समर्थ महाराजांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुमच्या पोथीची सांगता करायची आहे. गुरुचरित्र पोथीची सांगता पण करायची आहे. असंच तुम्ही गुरुचरित्र पारायण एकदम व्यवस्थितरित्या पार करायचं आहे. तुमच्या मनातील कुठलीही इच्छा असेल, कुठल्याही समस्येसाठी जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर ती तुमची इच्छा पूर्ण होणार. तुमची कोणतीही अडचण असू द्या, लग्न जमण्यासाठीची असेल, नोकरीची असेल, कोणतीही असेल, ती अडचण तुमची सुटणार. ज्यांना प्रखर पितृदोष आहे म्हणून सांगितलं आहे त्यांनी तर आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करा. ज्यांचा विवाह जमण्यासाठी विलंब होत आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होत नाही, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये उत्कर्ष येत नाही, ज्यांना पितृदोष आहे म्हणून सांगितलं आहे, ज्यांना संतती होत नाही आणि ती झाली तर टिकत नाही, पती पत्नीमध्ये भांडण असेल, विवाह जमत नसतील, मुलासाठी मुलीसाठी कोणीही गुरुचरित्राचं पारायण करू शकतं. नातेवाईकामध्ये तुमचे भांडण असतील, कुठलीही तुमची समस्या असेल, तुमच्या जीवनातील कोणत्याही समस्येचं निराकरण म्हणजे गुरुचरित्राचं पारायण होय. ते गुरुचरित्राचं पारायण तुम्ही उद्याच्या 14 तारखेपासून सुरुवात करायचं आहे. हे 7 दिवसाची तुम्ही जर सेवा केलात तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल आणि 100% तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. ज्यांना कोणाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा सप्ताह असतो, दत्त महाराजांचा सप्ताह असतो, या दोन्हीही सप्ताहामध्ये गुरुचरित्राचे पारायण करणे जमत नाही, त्यांनी या येणाऱ्या सप्ताहामध्ये म्हणजे 14/7/2024 या सप्ताहामध्ये नक्कीच गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि त्याचं फळही तुम्हाला 100 पटीने मिळणार आहे. म्हणून तुम्ही येणाऱ्या या गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की गुरुचरित्राचे पारायण करा आणि अनुभव तुम्ही पण हे करा, अनुभवा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.